नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण असं पाहत आहोत की नंदिनी आणि जीवा एकत्र आहेत. त्यांचं बोलणं चालू आहे. नंदिनी जीवाला म्हणते, तुम्ही काहीही काळजी करू नका, हा चमत्कार आपोआपच घडेल. तेव्हा जीवा म्हणतो, तुला 100% गॅरंटी आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते, 100% गॅरंटी तर कशाचीच नसते, तरीसुद्धा सगळ्या गोष्टी घडत असतात. यामध्ये नंदिनी जीवाची समजूत काढत असते. नंदिनी म्हणत असते, आपण आता नक्कीच आई बाबा होणार आहोत, याबद्दल कसलीही काळजी तुम्ही आता तुमच्या मनामध्ये आणू नका. आणि त्यांना आई वडील होण्याची एक नवीन आशा मिळालेली असते, त्यामुळे ते खूपच खुश असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत की काव्य अभ्यास करत असताना तिची काही पाने खाली पडलेली आहेत. तिथेच विजय आलेला आहे आणि विजयने तिचं पार्थने काढलेलं स्केच आहे ते विजय पाहतो. तेव्हा काव्य म्हणते, हे स्केच पार्थने काढलेलं आहे. पार्थला माझे स्केच काढायला खूप आवडतात. पण विजय म्हणतो, ह्या स्केचवर डाग पडलेले आहेत, तसेच कॉर्नर मोडलेले आहेत. तुम्हाला हे स्केच आवडले नाही का? जेवढे प्रेमाने पार्थने हे स्केच काढले आहे, तेवढे प्रेमाने ते तुम्ही जपून ठेवले नाही. तुमच्या दोघात काही बाळावरून प्रॉब्लेम तर नाही ना? असा प्रश्न विजय काव्याला विचारतो.